नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे सांस्कृतिक कार्य संचालनाअंतर्गत जी सांस्कृतिक विभागाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईमटेबल आलेलं आहे. त्याच्यानंतरनं त्यांनी काय केलं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरनं काय केलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता की त्यानंतर त्यांनी काय केलं, की जागा वाढ केलेली आहे काही पदांकरिता. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर ते जागा वाढचं तुम्हाला काय करेल, प्रसिद्धीपत्रक तुम्हाला दाखवेल मी. ओके, हेच प्रसिद्धीपत्रक आहे हे. तर याच्यामध्ये बघू शकता महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग राज्यस्तरीय निवड समिती. याच्यामध्ये जे पदं होती राजपत्रित गट ब साठी आणि गट क साठी पदे होती. तर त्याच्यामध्ये जर बघितली होती तर कोणती कोणती होती? कनिष्ठ अभियंता होती. त्यानंतर तंत्र सहाय्यक, जतन सहाय्यक, छायाचित्रकार, त्याच्यानंतर उप आवेशक, त्याच्यानंतर नव्हतं मार्गदर्शक व्यक्ता. त्याच्यात सुधारित नामं बदललेली आहेत त्याची. तर त्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता, जतन कनिष्ठ अभियंता, त्याच्यानंतर सहाय्यकचं पुरातत्व सहाय्यक गटक, त्याच्यानंतर जतन सहाय्यक अभियंता गटक, त्याच्यानंतर छायाचित्रकार झालेला आहे, ते जतन आवेशक झालेला आहे आणि त्याच्यानंतर संग्रहालय सहाय्यक गटक आहे. तर याच्यानुसार जर बघितलं तर आता बघा, वाढीव पद एक पद वाढलेलं आहे याच्यामध्ये. तर बघू शकतो वाढीव पद जे आहे ते एक आहे तांत्रिक सहाय्यक गटकचं, इथे बघू शकता आर्किओलॉजी असिस्टंट ग्रुप सीचं एक पद वाढलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना इथं उप आवश्यक गटकची 3 पदं वाढलेली आहेत. टोटल किती आता त्याच्यानुसार ही पदं भरती होणार आहे. ओके. आणि बाकीची जी पदं आहेत ती ॲज इट इज काय केली की ठेवलेली आहेत. बाकीची पदं काय केली की ॲज इट इज त्यांनी काय केली की ठेवलेली आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.